सर्वांना सविनय जय भीम. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण क्लासला सुरुवात करूया. स्टार्टिंगला आपण आपला जो उरलेला जो पोर्शन आहे तो घेऊया आणि नंतर आपण स्टार्टिंग पासून एकदा पुन्हा रिव्हिजन घेऊया. माझा आवाज क्लिअर येतोय की नाही तेवढं फक्त एकदा सांगा. हा सर, येतोय. ओके, थँक्यू. मागच्या लेक्चर पर्यंत काय काय झालं होतं कोण सांगू शकेल का? कोणी एकाने जस्ट सांगा की मागच्या लेक्चर पर्यंत आपण काय काय शिकलो. सगळ्यांना आवाज येतोय? तर अगदी सुरुवातीपासून सांगायचं आहे सर की फक्त मागच्या लेक्चर मधलं सांगायचं आहे सर? मागच्या लेक्चर पुरता सांगा की मागच्या लेक्चरला आपण काय शिकलो. मागच्या लेक्चरला सर आपण आलपन केलं आणि आलपनानंतर आपण एक पॅराग्राफही घेतला होता, भगवा गौतम बुद्धो, आणि त्याच्यानंतर आपण इत्थिलिंगी शब्द लता हा पण आपण शब्द पाहिला. आणि मग होमवर्कसाठी आपल्याला काही तसे अजून 5 शब्द याच्यासाठी दिले होते इत्थिलिंगाचे हे करायला. तर तिथपर्यंत होतो सर आपण. ओके, थँक्यू. तर आज आपण जे बघणार आहोत अर्थ. जसं की आतापर्यंत आपण बघितलं की विभक्तीची प्रत्यय आहे. एकूण विभक्ती किती आहे? किती विभक्ती एकूण पालीमध्ये? 8 विभक्ती. 8, 7 विभक्ती आणि शेवटचा एक आलपन. ठीक आहे. त्याच पद्धतीने काळ किती आहे पालीमध्ये एकूण? 3. कोणते पालीमध्ये सांगा, कोणते काळ आहे? वर्तमान, बरोबर, अतीत काल, भूतकाळ म्हणजे, आणि पच्चुपन्न भविष्यकाळ. हा, पच्चुपन्न म्हणजे भविष्यकाळ, पच्चुपन्न म्हणजे वर्तमान काळ. हा, आणि पच्चुपन्न. बरोबर. आणि आणखी भविष्यकाळाला काय म्हणतो आपण? अनागत काळ. अनागत काळ, वर्तमान काळ किंवा पच्चुपन्न, त्यानंतर अतीत काल आणि अनागत काळ, असे 3 काळ आपण बघितले. आज आपण बघणार आहोत जे अर्थ. त्याच्यामध्ये पहिला जो बघणार आहोत आपण अज्ञार्थ. अज्ञार्थ. आता अज्ञार्थ म्हणजे काय? तर अज्ञार्थ म्हणजे काय की वेगवेगळे मनातले जे भाव आहे ते वेगवेगळे मनातले भाव दर्शवण्यासाठी आपण अर्थांचा वापर करतो. त्याच्यामध्ये अज्ञार्थ आलं, विद्यार्थ आलं आणि संकेत अर्थ आलं. जसं की आपण 3 काळ बघितले होते. काळाची प्रत्यय ही जी आहे, काळाची प्रत्यय ती कोणाला लागतात? काळाची प्रत्यय आपण कोणाला लावतो? क्रियापदांना. आणि विभक्तीची प्रत्यय नामाला. तसंच अर्थ जे आहे, आपण जे 3 अर्थ बघणार आहोत, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ, याची जी प्रत्यय आहे ही पण कशाला लागतात? तर ही पण क्रियापदांना लागतात. कशाला लागतात? क्रियापदांना लागतात. म्हणजे क्रियापदांना कोणकोणती प्रत्यय लागतात? एक काळाची आणि अर्थांची प्रत्यय. तर ही अर्थांची प्रत्यय जे आहे त्याचा एक चार्ट आहे, तो आपण बघणार आहोत. ज्या पद्धतीने आपण एक चार्ट बघितला होता, काळांचा जो चार्ट होता, त्याच्यामध्ये काळांच्या चार्ट मध्ये कशा पद्धतीने होता, त्यात एकूण किती पुरुष होते? पुरुष किती होते? 3. काळाच्या चार्ट मध्ये पुरुष किती होते? आठवतंय काही? हो, 3 पुरुष ना सर. हो, कोणते? उत्तम पुरुष, मध्यम पुरुष आणि प्रथम पुरुष. बरोबर. हे प्रत्येक काळाला 3 पुरुष, असतील तर मध्यम पुरुष आणि
पठमपुरीस. उत्तम. बरोबर. तर त्याच पद्धतीने आपल्याला अज्ञार्थामध्ये पण जे आपण प्रत्यय बघणार आहे त्याच पद्धतीने बघणार. त्यात पण एक वचन असणार आणि अनेक वचन असणार. एक वचन आणि अनेक वचन. त्यात पुरीस कोणतं आहे? सर्वात पहिले कोणता पुरीस आहे? उत्तम पुरीस. उत्तम पुरीसचा वापर आपण कुठे करतो? स्वतःविषयी बोलताना. ज्याच्यामध्ये आपण स्वतः असतो. स्वतःविषयी बोलताना किंवा ज्या संभाषणामध्ये आपण स्वतः इन्क्लूड असतो, आपल्या आपण स्वतः बोलत असतो, त्यावेळेस आपण उत्तम पुरीसचा वापर करतो. मध्यम पुरीस दोन व्यक्तींमधील संभाषण. दोन व्यक्तींमधील संभाषण ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपण कुठल्या पुरीचा वापर करतो? मध्यम पुरीस. आणि पठम पुरीस केव्हा वापरतो आपण? तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलत असताना. तिसऱ्या व्यक्तीविषयी म्हणजे दोन व्यक्ती, जसं की तिसऱ्या तुम्ही व्यक्ती. आणि मी, आपण बुद्धांविषयी बोलतोय तर बुद्ध आपल्यासाठी तिसरी व्यक्ती झाली. त्यामुळे आपल्याला आपण त्यावेळेस कुठला पुरीचा वापर करणार आहे? तर पठम पुरीचा वापर करतो. ह्या प्रत्ययांचा आपण वापर करत असतो. जसं की आपण वर्तमान काळाची प्रत्यय बघितली. ठीक आहे. वर्तमान काळाच्या प्रत्ययाप्रमाणेच आपल्याला आज्ञार्थाची पण प्रत्यय ही सारखीच आहे, त्यात जास्त बदल नाही. तर काय, जसं की उत्तम पुरीस वर्तमान काळाची प्रत्यय काय आहे? उत्तम पुरीस वर्तमान काळाची प्रत्यय नीम, पुढे मध्यम सीथ आणि पठम ती अंती. तसेच आपल्याला अज्ञार्थाची पण प्रत्यय ही त्याच प्रमाणे आहे. अज्ञार्थाच्या प्रत्ययांमध्ये पण काय असतं? मी, म, त्यानंतर ही, थ आणि तू, अंतु. मी, म, ही, थ, तू, अंतु. जसं वर्तमान काळात जर बघितलं की इथे काय येतं? मध्यम पुरीस एक वर्षाला सी येतं. सीथ, मी, म, सीथ, ती, अंती असतं. त्याच पद्धतीने अज्ञार्थाच्या प्रत्ययांमध्ये काय असतं? मी, म, ही, थ, तू, अंतु. याचा वापर कशा पद्धतीने करायचा आणि केव्हा करायचा ते पण आपण समजून घेऊया. जसं की आपण वर्तमान काळाची प्रत्यय वापरतो त्याच पद्धतीने अज्ञार्थाची प्रत्यय वापरताना काय असतं की ज्यावेळेस क्रियापदाचे अज्ञार्थाचे रूप बनते त्यावेळेस आपण आज्ञा, एखाद्याला आज्ञा द्यायची, आज्ञा देण्यासाठी, त्याच्यानंतर आदेश, आज्ञा देणं, आदेश देणं, प्रार्थना करणं, त्यानंतर आशीर्वाद देणं इत्यादी गोष्टींसाठी आपण आज्ञार्थाचा वापर हा वाक्यामध्ये करत असतो. तर त्याची आपण काही उदाहरणं बघूया. उदाहरणं बघितली की आपल्याला लवकर कळेल. हा चार्ट पहिले लिहून घ्या, त्यानंतर आपण उदाहरणं बघूया. उत्तम पुरीस मी, म, मध्यम पुरीस ही, थ आणि पठम तू, अंतु. आता हे जे आपण आज्ञार्थाचे प्रत्यय बघितले हे क्रियापदाला कशा पद्धतीने लावणार? ज्या पद्धतीने आपण वर्तमान काळाची प्रत्यय लावली होती, वर्तमान काळाची प्रत्यय लावली होती त्याच पद्धतीने. जसं की आपण गच्छ शब्द घेतला, एक उदाहरणासाठी आपण समजण्यासाठी उदाहरण म्हणून गच्छ, म्हणजे पण काय ना, गच्छामि,
गच्छाम, गच्छामि, गच्छाम, गच्छहि, गच्छथ, गच्छतु, आणि गच्छन्तु. उ हा रस्व आहे, हे लक्षात ठेवायचे. तुचा उकार जो आहे पटपुरुष मध्ये जो आहे हा रस्व आहे. आणि इथे गच्छा ही आहे, गच्छा ही, गच्छथ. ठीक आहे, हे झालं. आता एक उदाहरण बघूया, उदाहरणातून कळेल. बोलवरचा घेऊन झाला असेल तर मी ऑफ करतो. उदाहरण घ्या. सो वाणिज्यानं भट्टं पचतु. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? सो सर्वनाम. सो त्याने. काय हे सर्वनाम आहे. सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या व्यतिरिक्त आपण जो शब्द वापरतो ते सर्वनाम. त्याने. बरोबर. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. या ठिकाणी सो काय? सर्वनाम आहे. त्याच्यानंतर क्रियापद काय? पचतु. बरोबर. आणि ते कसलं रूप आहे? आज्ञार्थाचं रूप आहे, पचतु. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये वाणिज्यानं ही कोणती विभक्ती आहे? वाणिज्यानं कुठली विभक्ती येणार? वाणिज्यानं आनंद हे प्रत्येक कोणत्या विभक्तीमध्ये येतं? तृतीय, चतुर्थी आणि पंचम, चतुर्थी आणि षष्ठी विभक्ती बहुवचनामध्ये येतात. बरोबर. तर मग इथे कोणती येणार? चतुर्थी येणार की षष्ठी विभक्ती येणार? संबंध आहे तर मग कोणाशी संबंध दिसतोय? लाभार्थी आहे ना, तर चतुर्थी येणार. बरोबर. इथे काय झालंय की लाभ मिळालाय. कोणासाठी भात शिजवला जातोय? व्यापारी. व्यापाऱ्यासाठी. वाणिज्य म्हणजे व्यापारी. तर व्यापाऱ्यासाठी भात शिजवला जातोय, त्यामुळे इथे लाभ मिळालाय. त्यामुळे इथे कोणती विभक्ती येणार? चतुर्थी विभक्ती येणार. इथे संबंध नाहीये. संबंध हा दोन व्यक्तींमध्ये दर्शवला जातो, जसं व्यक्ती किंवा वस्तूंमध्ये. जसं की बुद्धाचा धम्म. तर बुद्धाचा धम्म म्हणजे बुद्ध आणि धम्मामधला संबंध दर्शवला, त्यामुळे ती षष्ठी विभक्ती येणार. पण या ठिकाणी लाभ मिळाल्यामुळे इथे कोणती विभक्ती येणार आहे?
चतुर्थी विभक्ती बहुवचन किंवा अनेक वचन. आणि भत्तम काय आहे वाक्यामध्ये, काय म्हणून आले भत्तम? कम्मे द्वितीया कम्म. कर्म म्हणून आलंय. कशावरून ओळखलं? आपण बघितलं की द्वितीय विभक्ती एक वचन जे आहे ते नेहमी अंग हे प्रत्यय असतं. द्वितीय विभक्ती एक वचनाचं, तर हे कर्म म्हणून आलं. वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? सो. कर्म काय? भत्तम. पचतु काय? क्रियापद. आणि वाणिज्यानं काय? आताच बघितलं आपण कोणती विभक्ती आहे? चतुर्थी. चतुर्थी विभक्ती काय म्हणून असते वाक्यामध्ये? जसं की प्रथमा कर्ता, द्वितीया कर्म, तृतीया करण, चतुर्थी काय असतं? लाभार्थी. लाभार्थी आहे, पण त्याला काहीतरी एक शब्द आहे. संप्रदान. 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 काय म्हणून आहे? संप्रदान. ठीक आहे. तर या वाक्याचा अर्थ काय होणार? कोण सांगेल या वाक्याचा अर्थ? एक एक शब्द सांगा. सो म्हणजे त्याने. सो म्हणजे त्याने. व्यापाऱ्यांसाठी. त्याने व्यापाऱ्यांसाठी अनेक व्यापारी आहेत. भत्तम शिजवलेला भात. सॉरी, शिजवलेला भात किंवा फक्त भात म्हणू शकतो. कारण पचनचा अर्थ शिजवलेला आहे. हा, त्याने व्यापाऱ्यांसाठी भात काय करावं? पचतु. एक तर आज्ञा दिली जाते, विनंती केली जाते किंवा आदेश दिला जातोय. हे वाक्य काय? आदेश दिला जातोय की आशीर्वाद दिला जातोय किंवा इच्छा व्यक्त केली जाते? काय केली जाते इथे? आणि व्यापाऱ्यांसाठी आज्ञा. बोला. इच्छा पण असू शकते सर, आज्ञा पण असू शकते. इच्छा असू शकते. त्याच्यामुळे आज्ञा जर शिजवावा, आज्ञा वापरता येईल आणि शिजवावा. काय येणार अर्थ? त्याने व्यापाऱ्यांसाठी भात शिजवावा. समजलंय वाक्य? लिहून घ्या एकदा. मग आपण दुसरं उदाहरण बघूया. जर कळालं नसेल तर लगेच विचारा की त्या वाक्यामध्ये जर काही समजण्यात प्रॉब्लेम असेल तर. कळालं नसेल तर विचारू शकता. समजलंय सर्वांना? जो चार्ट आपण पाहिला, उत्तम पुरुष मी एक वचन, अनेक वचन म आणि हा सर, मग त्याचं मराठीमध्ये मी म्हणजे आपण कसं शब्दामध्ये वापर करणार मराठीमध्ये? हा, म्हणजे बाजूला तसं लिहून ठेवलं तर मग कदाचित आम्हाला ते हे भाषांतर करताना सोपं जाईल असं वाटतं. आता आपण वर्तमान काळात आता इथे पचतून शिजवावा. आता आज्ञार्थाचा अर्थ काय होतो? आज्ञार्थ म्हणजे काय? आपण काय बघितलं? आज्ञार्थ म्हणजे काय की ज्या ठिकाणी आज्ञा दिली जाते, आदेश दिला जातो किंवा प्रार्थना, आशीर्वाद किंवा मंगल कामना आणि इच्छा व्यक्त केली जाते, त्या ठिकाणी आपण आज्ञार्थाचा वापर करतो. मग या ठिकाणी ज्यावेळेस आपण आदेश देतो हे चेंज होणार, म्हणजे असं फिक्स नाही सांगू शकत. जसं की आता पचतु घेतला आपण, ठीक आहे,
आता पचतू जो आहे तर पचतू काय येणार की एक वचनामध्ये काय येणार शिजवावे. मी भात शिजवावे. उत्तमपुरीत जर घेतला आपण सॉरी उत्तमपुरीत घेतला तर काय मी भात शिजवावे. ओके. त्यांनी भात शिजवावे. समजतंय की मी तुम्हाला बोर्डवर तो चार्ट करून दाखवतो. पचतू हा शब्दच घेऊन आपण त्याचे अर्थ लिहूया म्हणजे लवकर कळेल. हा. बोर्डवरचं लिहून झालंय. आपण आता सर्वनाम आणि सर्वनामाचे प्रत्यय आणि अज्ञाताचे प्रत्यय सोबत लिहूया. कोणाचा तरी साऊंड ऑन आहे त्यांनी बंद करा. उत्तमपुरी साठी आपण सर्वनाम काय वापरतो. सर्वनामाचे कोणते प्रत्यय वापरता आपण उत्तमपुरी साठी. कोण सांगू शकेल. अहं मयम. बरोबर. अहं मयम. अहं आणि मयम. मध्यमपुरी साठी त्वं तुम्हे. त्वं तुम्हे. आणि पठमपुरी साठी सो आणि ते. सो सा तन आणि ते ता तानी. बरोबर. सो सा तन ते ता तानी हे सर्वनामाचे प्रत्यय वापरतो. आता आपण इथे अज्ञार्थाचं वाक्य घेणार आहोत. अज्ञार्थासाठी आपण पच जो शब्द घेतला होता. पच शब्दाचा अर्थ काय होतो. पच म्हणजे शिजवणे बनवणे. म्हणजे शिजवणे. अहम काय ना पचामी. मयम काय ना पचाम. त्वं पचाही. तुम्हे पचथ. आणि आपण जसा मराठी भाषेमध्ये फुल स्टॉप देतो तसं पालित आपण फुल स्टॉप द्यायचा आहे कारण की फुल स्टॉप नाही दिला तर वाक्य पूर्ण नाही. ह्या तिन्हींसाठी सो सा तन याच्यासाठी काय येणार पचतू. सो पचतू सा पचतू तं पचतू आणि पचंतु. इथे काय ना अहम म्हणजे काय मी. मी शिजवावे. आम्ही
आता प्रत्येक याच्यात तुम्ही भात हा शब्द टाकू शकतात मध्ये. मी फक्त जस्ट समजण्यासाठी शॉर्ट मध्ये लिहिले अहम अहम भत्तम पचामी असं या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करू शकता. त्वंग म्हणजे तू, त्वंग म्हणजे काय तू, तू भात शिजव, तू भात शिजव. तुम्ही तुम्ही भात शिजवा. तो म्हणजे तो किंवा त्याने, त्याने भात शिजवावा. आणि बहुवचनामध्ये काय ना, त्यांनी भात शिजवावे. याच्यामध्ये भाषानुसार बदल होऊ शकतो. आपली मराठी भाषेचे जे प्रत्यय आहे ते वाक्यात काय म्हणून आलंय त्याच्यानुसार ते क्रियापद चेंज होणार. म्हणजे त्याचा अर्थ काय असणार आहे वाक्यामध्ये, त्या अर्थानुसार मराठी भाषेतलं क्रियापद जे आहे ते आपण लावणार आहोत. कुठे शिजवावे वापरायचं, कुठे शिजव वापरायचं, हे त्या क्रियापदानुसार बदल होणार. कारण की एखाद्या ठिकाणी आज्ञा असेल, एखाद्या ठिकाणी आदेश असेल, तर त्याच्यानुसार तो बदल होणार. जसं की त्वं गच्छहि, गच्छाई जर केलं तर काय येणार, तू जावे किंवा तू जा. कोणतरी इच्छा व्यक्त करेल की तू जावे, पण जर तिथे इच्छा नसेल तर तो काय येणार की आदेश दिला किंवा आज्ञा केली की तू जा, तू विहारात जा. या पद्धतीने तो चेंजेस होणार. लिहून झालं असेल तर पुढे जाऊया. ठीक आहे, पुढे एक उदाहरण घेऊया. त्वं रथेन नगरम गच्छामि. आता वाक्यामध्ये कर्म काय, रथेन कर्म, वाक्यामध्ये कर्म काय, कोण सांगेल. कर्म, कर्माची प्रत्यय आठवा. कर्म कोणत्या विभक्तीमध्ये येतं, द्वितीय विभक्तीमध्ये. द्वितीय विभक्तीची प्रत्यय काय त्याच्यानुसार वाक्यामध्ये कर्म काय, नगरम. नगरम. नगरम हे काय झालं, कर्म झालं. त्यानंतर कर्ता कोण आहे, त्वं. त्वं हा कर्ता आहे.
हा कर्ता आहे, हा कर्म म्हणून आलाय. क्रियापद काय आहे? गच्छामि. गच्छाई हे क्रियापद. कधी कधी अज्ञार्थामध्ये ही हे प्रत्यय लागत नाही. जसं की केवळ तुम्ही गच्छ म्हणून पण तुम्हाला वाक्यामध्ये येऊ शकतो. केवळ गच्छ म्हणून जरी आलं क्रियापद तरी ते कोणत्या याचं प्रत्यय आहे? तर अज्ञार्थाचं प्रत्यय आहे. ते लक्षात घ्यायचं. आणि रथेनं काय आलंय वाक्यामध्ये? कोणती विभक्ती? रथेनं. तृतीय तृतीय विभक्ती काय? एकवचन. तृतीय विभक्तीचा वापर आपण वाक्यात केव्हा करतो? साधने, साधन, साधन म्हणून. ठीक आहे. आता ह्या वाक्यामध्ये बघितलं गेलं तर इथे रथाचा वापर केलाय. नगरात जाण्याची क्रिया घडली, पण कशाने घडली आहे? तर रथाने घडली आहे. रथेनं. तर रथाच्या साहाय्याने क्रिया घडली. जेव्हा एखादं साधन म्हणून एक वाक्यात आपण वापर करत असतो त्यावेळेस आपण तृतीय विभक्तीचा वापर हा करतो. आता इथे तृतीय विभक्ती काय आहे? एकवचन आहे. रथेनं. जसं की कर्ता आहे, कर्म आहे, तर तृतीय विभक्ती काय असते? करण. कळालंय? आता या वाक्याचा अर्थ काय होणार मराठी? मराठी अर्थ काय होणार? स्वंग म्हणजे काय? तू रथाने नगरला जा किंवा जावे. बरोबर. तू रथाने नगरास, आणि इथे कर्म म्हणून आले, नगरास जा किंवा जावे. एखादी व्यक्ती एखाद्याला आज्ञा पण देऊ शकते किंवा इच्छा पण व्यक्त करू शकते. तू रथाने नगरात जावे ही इच्छा होऊ शकते किंवा एक आदेश पण देऊ शकतो की तू रथाने नगरात जा. आज्ञा किंवा आदेश होऊ शकतात. या अर्थाने हे वाक्य देणार. तर कळालं आज्ञार्थाचा वापर. आता जसं आपण बघितलं की आज्ञार्थाचा वापर आपण वाक्यात करत असतो, त्याच पद्धतीने ज्यावेळेस कधी कधी अज्ञार्थाचा वापर हा जो येतो वाक्यामध्ये, अज्ञार्थाचा वापर करत असताना आपण वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला कधी कधी मा हा शब्द वापरतो. आणि मा हा जो शब्द आहे हा नकारार्थी संयोजक शब्द आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीला नकार द्यायचा असेल तर नकार देण्यासाठी पण वाक्याच्या सुरुवातीला मा वापरला जातो. ते बघू, उदाहरणाने बघू म्हणजे कळेल. मा जो आहे हा नेहमी अज्ञार्थाच्या वाक्यामध्ये दिसतो. मा जो हा शब्द वापरला जातो म्हणजे वाक्याची सुरुवात जी आहे ती माने होते आणि तो अज्ञार्थाचं वाक्य असतं. ते नेहमी अज्ञार्थाचं नकारार्थिक वाक्य असतं. अज्ञार्थाचं जरी वाक्य असलं पण ते काय असतं? नकारार्थी. नकारार्थी वाक्य हे अज्ञार्थाचं आपण वापरत असतो. जसं की उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया. मा तुम
सच्चम मातुल्य सच्चम परिवर्जित। आता ह्या वाक्यामध्ये मा जो आलाय हा मा काय म्हणून आलाय तर नकारार्थी शब्द म्हणून आलाय। आता माला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया। मा शब्द बाजूला जर ठेवला तर पुढचं वाक्य जे आहे तुम्ही सक्षम परिवर्जित ह्या वाक्याचा अर्थ काय होणार? हे कोणत्या पुरुष मधलं वाक्य आहे? तुम्ही कोणतं पुरुष आहे? सर्वनामाचं कोणतं प्रत्यय आहे? मध्यम पुरुष मध्यम बहुवचन। बरोबर, मध्यम पुरुष बहुवचन। आणि परिवर्जित सेम आज्ञार्थ मध्यम बहुवचन। बरोबर। एक नेहमी लक्षात ठेवायचंय कुठलंही वाक्य जर आलं त्या वाक्यामधला कर्ता आणि क्रियापद सर्वनामामध्ये जर वाक्य असेल तर कर्ता आणि क्रियापद हे नेहमी काय असतं एकाच वचनामध्ये असतं। ते बहुवचन असेल कर्ता तर क्रियापद पण बहुवचन असेल। आणि आता ह्या ठिकाणी काय झालंय की इथे मध्यम पुरुष बहुवचन आहे कर्ता आणि क्रियापद पण काय मध्यम पुरुष बहुवचन आहे। वाक्यामध्ये कर्म काय आहे? कर्म कोणतं आहे वाक्य? सच्चन बरोबर, सच्चन हे कर्म आहे। आतापर्यंत आपण बघितलं की कर्म नेहमी अंग प्रत्यय लावलाय, ठीक आहे। आणि परिवर्जित, परिवर्जितचा अर्थ काय होतो? परिवर्जित काय? त्यागणे, बरोबर। तर मग आता ह्या वाक्याचा अर्थ काय होणार? कारण की मा जो आहे हा नकारार्थी आलाय म्हणून याचा अर्थ काय झाला? पहिला आपण याचा अर्थ घेऊ। तुम्ही सत्य सोडू नये। तुम्ही सत्य सोडू नये, कारण हा मा आलाय म्हणून आपण शेवटी घेतलाय। तुम्ही सत्य सोडू नये। परिवर्जित म्हणजे त्याग करणे, सोडणे। जर या वाक्यामध्ये मा नसता तर त्याचा अर्थ काय झाला असता? जर वाक्यामध्ये मा नाहीये अर्थ काय झाला असता? फक्त तुम्ही सच्चम परिवर्जित, काय अर्थ होईल? तुम्ही सत्य सोडावे, बरोबर, किंवा त्याग करावा। तुम्ही सत्य त्यागावे। आलंय की तुम्ही सत्य सोडू नये। एक वाक्य झालं, आणखीन एक वाक्य घेऊया। पुढचं वाक्य हे लिहून जायचं।
माँ चोरा, माँ चोरा कसकानम, कसकानम गोने मारेंतु। गोन म्हणजे काय? गोणे म्हणजे काय? बैल. बरोबर. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? कर्ता हा तिसरा व्यक्ती आहे. ठीक आहे. पण या वाक्यामध्ये काय केलं जाते की एक इच्छा व्यक्त केली जाते. ही तिसऱ्या व्यक्तीने इच्छा व्यक्त केली. त्यामुळे इथे मारेंतू वरून आपण समजतो की हे प्रथम पुरुषाचं वाक्य आहे. प्रथम पुरुष काय आहे? बहुवचनाचं वाक्य आहे. कसं कानन काय आलंय? कसं कानन कोणती विभक्ती आहे? संबंध आहे इथे तर छट्टी बहुवचन येईल. का बरं छट्टी विभक्ती काय आहे इथे? तर कसकाचा बैल म्हणजे शेतकऱ्यांचे बहुवचन आहे. शेतकऱ्यांचे कानन आणि कोणेमध्ये काय संबंध दर्शवलाय. तो संबंध दर्शवल्यामुळे इथे कोणती विभक्ती आली? षष्टी विभक्ती आली. आणि चोरा, चोरा ही कोणती विभक्ती आहे? पठमा. बरोबर. कोणती? पठमा बहुवचन. प्रथमा बहुवचन. मग वाक्याचा अर्थ काय होईल? फक्त मा जर काढला आपण तर वाक्याचा अर्थ काय होईल? पहिले याचा अर्थ काय? मा नसताना चोरांनी शेतकऱ्यांचे बैल मारावेत. चोरांनी शेतकऱ्यांचे बैल मारावेत. बरोबर. आणि जर मा लावला तर काय अर्थ मारू होणार? नये. मारू नये. बरोबर. चोरांनी शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे बैल मारू नये. कळाला आज्ञार्थाचा वापर? आज्ञार्थ म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह. सॉरी.
ठीक आहे, सगळ्यांना आज्ञा अर्थ कळाला असेल. पुढे जाऊया आपण. पुढे आपण बघणार आहोत विद्यार्थ. आता आज्ञार्थ झालं, आता आपण विद्यार्थ बघणार आहोत. विद्यार्थ पोटेन्शियल. जसं आपण आज्ञार्थाची प्रत्यय दिली तशीच विद्यार्थ्याची पण प्रत्यय आहे. तर विद्यार्थ्याची प्रत्यय जी आहे ती पण कशाला लागतात, ती पण क्रियापदांना लावतो आपण. त्यात अवघड काय नाहीये, सोपं आहे. त्याचा पण आपण एक चार्ट बघू. उत्तमपुरी, मच्छिम आणि पठाण. एकवचन आणि बहुवचन, बहु किंवा अनेक वचन. ज्यावेळेस जर आणि तरची जी संभावना दर्शवली जाते, ठीक आहे, ही संभावना दर्शवण्यासाठी आपण काय करतो की विद्यार्थ्याचा वापर करत असतो. जर असं झालं तर तसे होईल हे दर्शवण्यासाठी शक्यतो आपण अज्ञार्थाचा वापर हा वाक्यामध्ये करत असतो. आणि अज्ञार्थाचा वापर करत असताना आपण ज्या पद्धतीने वर्तमान काळाची प्रत्यय आहे त्याच पद्धतीने आपण विद्यार्थ्याची पण प्रत्यय आहे, फक्त विद्यार्थ्याच्या प्रत्ययापुढे काही शब्द लावले जातात. जसं की उदाहरणार्थ आपण जर वर्तमान काळाची प्रत्यय बघितली, वर्तमान काळाची प्रत्यय काय आहे, मी, म, सी, थ. विद्यार्थ्याच्या प्रत्ययामध्ये वर्तमान काळाची प्रत्ययाप्रमाणेच उत्तम आणि मध्यम पुरुष चालत असतं. त्याच्यामध्ये फक्त अय्य हा शब्द जो आहे तो पुढे लागत असतो. अय्यामी, अय्याम, अय्यसी, अय्यासी, अय्याथ. त्यानंतर ए, अय्य आणि अय्यू. अय्यामी, अय्याम, अय्यासी, अय्याथ, ए, अय्य आणि अय्यू ही विद्यार्थ्याची प्रत्यय. ही पण आपण कशाला लावतो, क्रियापदांना लावतो.
जसं आपण मगाशी पच्च शब्द घेतला होता, ज्या पद्धतीने आपण मगाशी पच्च शब्द बघितला होता त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पण शब्द बघू शकतो. जसं पच्च शब्द घेतला होता तर तोच शब्द आपण इथे घेऊया. पच्च पच्च शब्द घेतला, पच्चे यामी. पच्चे यामी इथे काय ना, पच्चे याम. मध्यम मध्ये काय येणार, पच्चे यासी, पच्चे यात. आता कधी हा चार्ट थोडा अवघड वाटू शकतो, ज्यावेळेस आपण उदाहरण घेऊ त्यावेळेस तो आणखी सोपा होईल आणि उदाहरणातून लवकर कळतं. पच्चे आणि पच्चेय. पच्चेयु बहुवचन. आता ज्यावेळेस आपण विद्यार्थ्याचा वापर करतो वाक्यामध्ये, तर विद्यार्थ्याचा वापर करत असताना काही संयोगाआधी अव्यय वाक्य रचनेत वापरली जातात. तर ती जोडणारी म्हणजे वाक्यांना जोडणारी काही शब्द वापरले जातात. ही शब्द कोणती, तर ती पण आपण बघणार आहोत. बोर्डवर तर लिहून जात असेल तर पुढे जाऊया. उदाहरणातून कळेल आपल्याला. जसे की या वाक्यामध्ये विद्यार्थ्याच्या वाक्यामध्ये काही शब्द वापरले जातात, त्या शब्दांचे अर्थ पण माहिती असणं जरुरी आहे. जसं की सच्चे किंवा यदि म्हणजे जर. त्यानंतर वाक्यामध्ये च हा शब्द आला, तो च म्हणजे काय, आणि किंवा व.
आणि किंवा व म्हणून आपण वाक्यात वापरत असतो. त्यानंतर पी असा शब्द येतो वाक्यामध्ये, पण याचा उच्चार करताना आपण अपी असा उच्चार करत असतो, म्हणजे सुद्धा. किंवा देखील. त्यानंतर केवळ न शब्द आला तर तो वाक्यामध्ये नाही किंवा न म्हणूनच येत असतो. त्यानंतर विय. विय म्हणजे काय? सारखा, ब्रॅकेट त्यासारखा या अर्थे वापरत असतो. याची उदाहरणं बघूया. उदाहरणार्थ या ठिकाणी काय केलं जातं की संभावना दर्शवली जाते विद्यार्थ्यांना. ठीक आहे, हे लिहून झालं असेल. वाक्य घेऊया. सच्चे, सो, सचे सो, भट्टम, पचेय, पचेय, अहम, अहम, भुंजे यामी. आता या ठिकाणी बघितलं गेलं तर दोन वाक्य. कोणती दोन वाक्य आहे? कोणती दोन वाक्य या ठिकाणी आणि कोणत्या पुरुषामधली आहे ते पण सांगा. सचेतो भट्टम पचेय हे एक वाक्य आणि अहम भुंजयामी दुसरं. कोणती दोन वाक्य आहे? दोन्ही वाक्य वेगळीच लिहिली मी, त्यामुळे ते कळेल की वरचं एक वाक्य आहे आणि खाली एक दुसरं वाक्य आहे. पहिलं वाक्य कोणत्या याच्यातलं आहे? पहिलं वाक्य सर पठम पुरीस एक वचन. बरोबर. आणि दुसरं वाक्य आहे पुरीस एक वचन. दुसरं वाक्य पुन्हा एकदा सांगा. उत्तम पुरीस एक वचन. बरोबर, उत्तम पुरीस एक वचनाचं आहे. जसे की आता आपण सचेचा अर्थ बघितला. दोन्ही वाक्य वेगळी आहे आणि दोन्ही वाक्यांमध्ये कर्ता पण काय आहे? वेगळे. या ठिकाणी काय केलं गेलंय की संभावना दर्शवली आहे. ठीक आहे, संभावना काय दर्शवली आहे? सचे. सचे म्हणजे काय? सचेचा अर्थ काय बघितला आपण? जर. जर. मग काय येणार अर्थ? जर. सो म्हणजे तो. तो. जर तो. भट्टम म्हणजे भात. भात. आता जर आलं तर मग पचेचा अर्थ काय येणार? संभावना दर्शवली. जर तो भात
बनवेल किंवा शिजवेल. शिजवेल. बरोबर. जर तो भात शिजवेल किंवा बनवेल. आता जर मराठीनुसार तुम्हाला माहिती जर आला तर येणार. जर तो भात शिजवेल तर इथे कॉमा दिलाय पण आपण जर आल्यामुळे सचिन म्हणल्यामुळे आपण तरचा वापर केला. तर भले तो वाक्यामध्ये तर नाही. जर तो भात शिजवेल तर काय ना पुढे मी जेवेल. मी जेवेल किंवा मी खाईन. मी म्हणजे खाणे. मी खाईन किंवा जेवेल. कळलंय? विद्यार्थ्याचा वापर आपण कसा करतो? हे वाक्य घेऊन घ्या. आपण आणखीन एक वाक्य बघूया. जागा घेऊन पुढचं वाक्य बघूया. यदि अहम नगरे विहेरयामि सोपी नगरम आगच्छेय. आता ह्या ठिकाणी पण काय दोन वाक्य. आता दोन्ही वाक्य सांगा. कोणतं पहिलं कोणत्या पुलिस मध्ये आहे आणि दुसरं कोणत्या पुलिस मध्ये आहे? यदि अहम नगरे विहरेयामि हे उत्तमपुरीस एक वचनात आहे. ओके. आणि सोपी नगरम आगच्छेय हे पठम एक वचनात आहे. बरोबर. कारण की आपण कर्त्यावरून पण ओळखू शकतो. एक तर कर्त्यावरून ओळखता येतं किंवा क्रियापदावरून. कर्ता अहम आहे त्यामुळे तो उत्तम पुरीचा आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये सो कर्ता आहे तर तो पठम पुरीचा आहे. बरोबर. आता पहिल्या वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्यामध्ये कर्म काय? नगरम. बरोबर. नगरम. ठीक आहे. आणि पहिल्या वाक्यात नगरे जे आलंय ते कोणती विभक्ती आहे? पहिल्या वाक्यात नगरे जे आलंय ती कोणती विभक्ती आहे? ते कर्म म्हणून आलंय का? द्वितीय. कोणती? द्वितीय नाही विभक्ती. सर
सप्तमी पण सप्तमी होईल सर ती. स्थान. नाही, आता कोणीतरी सांगितलं की द्वितीय विभक्ती आहे आणि अजून कोणीतरी सांगितलं की सप्तमी विभक्ती येऊ शकते का. आता दोन्हींनी सांगा की मला सप्तमी का असेल, म्हणजे सप्तमी असेल तर ती सप्तमी का असेल आणि द्वितीय असेल तर ती द्वितीय का असेल. द्वितीयचं बहुवचन ए सर. केवळ प्रत्यय आहे पण वाक्यामध्ये ती खरंच द्वितीय विभक्ती कर्म म्हणून आली आहे का. आणि जर सप्तमी आहे तर सप्तमी का आहे. तर मी तर स्थान दर्शवण्याच्या आणि सप्तमी एक बरोबर. म्हणत आहे. बरोबर. पहिल्या वाक्यामध्ये नगरे जे आहे ते बहुवचन नाहीये, म्हणजे कर्म म्हणून जरी आपल्याला वाटत असलं पण ते बहुवचन नाहीये, ते वाक्यामध्ये स्थान म्हणून आलेलं आहे. नगर हे स्थान म्हणून आलंय पहिल्या वाक्यामध्ये, त्यामुळे आपण इथे कोणती विभक्ती वापरली आहे, सप्तमी विभक्ती एक वचन वापरलंय. सप्तमी विभक्ती एक वचनाचं जे प्रत्यय आहे ए प्रत्यय ते या ठिकाणी वापरलंय. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये नगरं हे जे आहे हे कर्म, तर कर्म म्हणून जरी ते नगर एक स्थान जरी असलं तरी ते कर्म म्हणून आलंय, त्यामुळे तिथे ती द्वितीय विभक्ती एक वचनाचा वापर केला आहे. ठीक आहे. आता या वाक्याचा अर्थ काय होणार. यदी म्हणजे काय. जर. आणि विहारेयामी म्हणजे काय. विहार म्हणजे काय, विहार करणे म्हणजे काय. फिरणे. सॉरी, फिरणे. फिरणे. ओके. विहारेयामी म्हणजे राहीन किंवा राहणे, विहार करणे, वास करणे. ठीक आहे. आणि आगच्छेय, आगच्छ म्हणजे काय. येतील. बरोबर. तर मग आता ह्या वाक्याचा आणि पी, पी म्हणजे काय. पी नाही, तो अपी, अपी असा उच्चार करायचा त्याचा. कोणीतरी एकदा पूर्ण वाक्य वाचन, पहिलं आणि दुसरं एकत्र. यदि अहम नगरे विहरेयामि सोऽपि नगरं आगच्छेय. यदि अहं नगरे विहरेयामि सो अपि, सोपी नाही ना, सो अपि नगरं आगच्छेय. हा जो पी जो आहे, पी जो म्हणजे अपी जो शब्द आहे तो तुम्हाला खूप साऱ्या गाथांमध्ये पण दिसेल. ज्यावेळेस आपण गाथा वाचतो त्यावेळेस गाथा वाचताना तुम्हाला अपी आणि ती हे अशी दोन शब्द तुम्हाला वाक्यामध्ये दिसतील. ती आणि ती ही शब्द तुम्हाला गाथेच्या पुस्तकामध्ये खूप ठिकाणी दिसणार. तर पीच्या पुढे आपल्याला ई लावायचा आहे, त्याचा उच्चार करताना इति आणि पीचा उच्चार करताना अपी करायचं. ठीक आहे. हे उच्चारण सुधारण्यासाठी हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इति आणि अपी. मग आता ह्या वाक्याचा अर्थ काय होणार. जर. यदि म्हणजे काय. जर. जर. अहम म्हणजे मी. जर मी. आता सप्तमी विभक्ती, सप्तमी विभक्ती काय ना. जर मी नगरात. पुढे काय ना. विहरेयामी म्हणजे राहिलो. राहीन. राहिलो. राहील. राहिलो नाही ना. राहिलो म्हणल्यानंतर ते कोणत्या काळात गेलं मग. भविष्य काळात गेलं. राहिलो नाही, भूतकाळात गेलं. जर मी राहीन. जर मी नगरात राहीन तर काय होईल. तर काय पुढचं.
पहिलं वाक्य झालं, जर मी नगरात राहीन. जर आल्यामुळे तर काय होणार? दुसरं वाक्य तर तो सुद्धा नगरात येईल. बरोबर, तो सुद्धा नगरास येईल. कळालंय? जर मी नगरात राहीन तर तो सुद्धा नगरास येईल. जेव्हा तुम्ही बोलत नसाल त्यावेळेस तुमचा आवाज म्यूट करा, कारण की तो बॅकग्राऊंडचा. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, वाक्य झालं. कळाला आज्ञार्थ आणि विद्यार्थ्याचा वापर कसा करायचा वाक्यामध्ये? वाक्य सुगतो धम्मं देसेतुं सुगतो धम्मं देसेतुं सावकाच उपासकाच विहारस्मि निषिदन्ति. आता या वाक्यामध्ये क्रियापद किती आहे? दोन. कोणती? देसेतु. देसेतुं हे कोणत्या याचं क्रियापद आहे? कोणतं म्हणजे? म्हणजे काळ आहे, कुठला काळ आहे की अर्थ आहे? वर्तमान काळ. पुन्हा एकदा वाचा. तुंग हे प्रत्यय कशात येतं?
कोणत्या काळात होतं किंवा कोणत्या याच्यात येतं? वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, आज्ञार्थ, सिद्धार्थ. दोन मिनिटं सर. बाकीच्यांनी पण बोलायचं. आज्ञार्थामध्ये प्रथम पुरुष. बरोबर. तुम जे प्रत्यय जे आहे ते आज्ञार्थाचं वाक्य आहे. ठीक आहे. आणि दुसरं क्रियापद काय? नित्यमुक्ती. निशिदंती. हा, आणि ते कोणत्या याच्यातलं आहे, काळातलं? वर्तमान काळ. वर्तमान काळ सर. बरोबर. वर्तमान काळ पठमपुरीस बहुवचन. बहुवचन. बरोबर. वर्तमान काळ पठमपुरीस बहुवचन. विहारस्मी कोणती विभक्ती आहे? पुन्हा एकदा सांगाल. सप्तमी विभक्ती. अस्मि. एक वचन. बरोबर. सप्तमी विभक्ती एक वचन. विहारस्मी. ठीक आहे. मी हे कशासाठी विचारतोय, कारण की तुम्हाला वाक्यामधले क्रियापद शोधता आली पाहिजे. कोणत्या काळातलं आहे, कोणती विभक्ती आहे, हे लगेच असं लक्षात आलं पाहिजे. त्यातून तुम्हाला ते पाठ होणार आहे. त्यासाठी चार्ट पाठ असणं जरुरी आहे. चार्ट पाठ असेल तर आपण पटापट क्रियापद आणि विभक्ती ओळखू शकतो. तर आता याच्यामध्ये कर्ता कोण आहे? दोन वाक्य आहे. दोन क्रियापद म्हणजे वाक्य दोन आलीत. बरोबर. पहिलं वाक्य आहे सुगतो धम्मम देसेतु. हे पहिलं वाक्य झालं. आणि दुसरं वाक्य आहे सावकाच उपासकाच विहारस्मिन निशिदंती. हे दुसरं वाक्य झालं. तर पहिल्या वाक्यात कर्ता कोण आहे? सुगतो. सुगतो. या ठिकाणी सुगतो कर्ता आहे का? भलेही तो पठमा विभक्ती आहे, पण कोणीतरी काय केलं की या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली आहे. कारण की आज्ञार्थाचं जे वाक्य आहे, आज्ञार्थ आणि वर्तमान काळाची ही दोन वेगवेगळी वाक्य आहे. तर वाक्याचा अर्थ लिहिताना कसा येणार की पहिलं काय येणार? सुगतो धम्मम देसेतु. काय येणार? सुगतांनी, सुगतांनी किंवा तथागतांनी. तथागतांनी. आता तथागतांनी का वापरले आपण? कोणाचा तरी बॅकग्राऊंड आवाज येतोय. तथागतांनी इथे आपण एक आदरार्थी म्हणून बहुवचन केले, पण हे बहुवचन नाही. ओ प्रत्यय लागल्यामुळे एकाच वचनातील वाक्य. तथागतांनी धम्म, तथागतांनी धम्म देसेतुम. देसेतुमचा अर्थ काय होणार? देसेती. देसेती. देसेती म्हणजे दिला. चुकलं तरी चालेल पण बोला. सांगावा किंवा द्यावा. सांगावा येणार इथे, पण देसेतीचा अर्थ काय होणार? सांगणे. बरोबर. तथागतांनी धम्म सांगावा. पुढे
श्रावक, सावका म्हणजे श्रावक. आता ह्या वाक्यामध्ये दोनदा च आलाय, पण त्या दोन्ही प्रत्येक वाक्यात कधी कधी दोनदा च जरी आलं, लिहिण्याची एक पद्धत आहे पालीमध्ये. तर च दोनदा जरी आले तरी त्याचा वापर एकदाच आपण मराठीत भाषांतर करताना करणार आहोत. च चा अर्थ काय होतो? आणि किंवा व. म्हणून सावक व उपासक, सावक व उपासक काय ना विहारस्मी म्हणजे विहारात. बरोबर, विहारात. विहारात निशिदंती. निशिदंती म्हणजे बोला. निशिदंती राहणे, राहावे. नाही. निशिदंती हा जो शब्द आहे आपण खूप साऱ्या गाथांच्या सुरुवातीला जे असतं, एवं मे सुतम एकम समयम बद्वा श्रावस्तियम, त्याच्यामध्ये निशिदंती शब्द हा नेहमी आहे. निशिदंती म्हणजे काय? बसणे. तथागतांनी धम्म सांगावा, श्रावक व उपासक विहारात बसले आहे. बसले आहे. इथे आपण तथागतांनी का बोललोय तर या आदरार्थी म्हणून आपण बहुवचन वापरला, म्हणजे तथागताने किंवा तथागताने धम्म सांगावा. एक वचनात न घेता आपण इथे बहुवचनात, कारण की मराठी भाषेनुसार आदरार्थी म्हणून आपण तथागतांनी बोलतो. कळलं हे वाक्य की शंका आहे यात? असेल तर हो बोला, नसेल तर नाही पण सांगा, म्हणजे मलाही कळेल. नाही सर, कळलं. ओके. ठीक आहे, लिहून झालं असेल. आता आपण थोडक्यात एक रिव्हिजन घेऊया आतापर्यंत जे काय झालंय आपलं त्याची. हॅलो. हा बोल. हा सर, पहिल्यापासून रिव्हिजन घेताय का? रिव्हिजन म्हणजे पूर्ण मी घेतो, पहिल्यापासूनच घेणार आहे रिव्हिजन. कारण आज विद्यार्थी कमी आहेत ना, 10च विद्यार्थी आहेत. तर पुढच्या लेक्चरला घेऊया आपण रिव्हिजन. नाही, पूर्ण रिव्हिजन नाही घेते सर, म्हणजे रिव्हिजन म्हणजे प्रॉपरली रिव्हिजन नाही, ती रिव्हिजन आपण लेक्चरला घेणारच आहोत पहिल्यापासून. ठीक आहे सर. ओके. मला सांगा की पाली भाषेमध्ये एकूण वर्णमाला किती आहे? वर्णमालेत किती अक्षर आहे? 41. 41. कसे काय? कसे 41 मध्ये विभाजन काय त्याचं? 8 स्वर, वर 8 33 स्वर. व्यंजन, 33 व्यंजन, म्हणजे ऍक्च्युली 32 व्यंजन आणि एक निगहित. एक निगहित. निगहित म्हणजे काय?
अनुनासिक. निगडित म्हणजे अनुनासिक. ठीक आहे, असे टोटल 41 वर्णमाला, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पाली भाषेमध्ये एकूण विभक्ती किती आहे? 8 विभक्ती. 8 विभक्ती. हा आलं पण. आणि एक आलं. कोणत्या विभक्ती 8? प्रथमा द्वितीया तृतीया प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, द्वितीया, तृतीया, तृतीया तृतीया, चतुर्थी, चतुर्थी, पंचमी पंचमी, छठी, सप्तमी सप्तमी आलपन आणि आलपन. आलपन. सप्तमी आलपन आणि आलपन. आलपन. प्रथमा काय म्हणून वापरतो आपण वाक्यात? कर्ता. कर्ता. करता द्वितीया, द्वितीया काय म्हणून येतं? कर्म. किंवा हालचालींची क्रिया. कर्म किंवा हालचालीची क्रिया. बरोबर, कर्म किंवा हालचालीची क्रिया दर्शवण्यासाठी क्रिया. आपण तृतीय विभक्तीचा वापर करत असतो. तृतीय विभक्ती करण. कर किंवा सादर. ठीक आहे. चतुर्थी विभक्ती संप्रदान. लाभ होण्याची, दान देण्याची क्रिया. लाभार्थी दर्शवतो. संप्रदान. लाभ किंवा दान देण्याची क्रिया ज्या ठिकाणी घडते त्या ठिकाणी संप्रदान वापरतो. पंचमी अपादान. अपादान. या ठिकाणी काय घडतं? उत्पत्ती अथवा दूर होण्याची क्रिया. बरोबर, म्हणजे या पासून ठिकाणी पडून. वेगळी होण्याची क्रिया घडते, वियोग किंवा दूर होण्याची क्रिया. षष्टी विभक्ती संबंध. सप्तमी अधिकरण. स्थान. अधिकरण. स्थान. स्थान, काळ, वेळ दर्शवण्यासाठी आपण सप्तमी विभक्तीचा वापर करतो. आणि आलपन म्हणजे काय? संबोधन. आपण एखाद्या व्यक्तीला एकेरी शब्दाने उच्चारण करतो त्यावेळेस आपण आलपनचा वापर हा वाक्यात करत असतो. या पद्धतीने ह्या विभक्तीची प्रत्यय आपल्याला लक्षात ठेवायची आहे. विभक्तीची प्रत्यय ही कशानुसार बदलतात? अर्थानुसार. कशानुसार? लिंग. अर्थ कसा लावायचा त्यानुसार अर्थ. बदलतात. विभक्तीची प्रत्यय आपण जी बघितली ती कशानुसार बदलतात? लिंगानुसार. कोणकोणते किती लिंग एकूण पालीमध्ये? 3. 3. कोणती? स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि पुल्लिंग इथिलिंग आणि नपुंसकलिंग. ठीक आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. स्त्रीलिंगीलाच आपण इत्थलिंग असंही म्हणतो. त्यानंतर पालीत एकूण वचन किती आहे? एक वचन आणि त्याच्यात दोन. 2. वचन आहे, एक वचन आणि अनेक वचन. आणि पुरीस किती आहे? 3. उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, पठम पुरुष. उत्तम पुरी, मध्यम आणि पठम पुरी. पठम पुरुष. ठीक आहे. आतापर्यंत आपण जे विभक्तीची प्रत्यय बघितली ती विभक्तीची प्रत्यय लावत असताना जसं की आपण बघितलं की लिंगानुसार त्याचे चेंजेस होतात, बदल होतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने आणखी कोणत्या गोष्टी अनुसार विभक्तीची प्रत्यय बदलतात? पुन्हा विचारा जरा. जसं आपण बघितलं की विभक्तीची प्रत्यय जी आहे ती लिंगानुसार बदलतात, म्हणजे स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. त्याच पद्धतीने अजून कोणतं कारण आहे की त्या अनुसार विभक्तीची प्रत्यय बदलत असतात? वचन, एक वचन, अनेक वचन. ते तर झालं, ते वचन झालं, ते तो दुसरा पाठ झाला.
सगळ्यात महत्वाचा. अंतिम सूर. बरोबर. कोण बोललं? सर मी रश्मी. अंतिम स्वर. बरोबर. अंतिम वर्ण, स्वर नाही ना, अंतिम वर्ण. ठीक आहे. अंतिम वर्णानुसार पण त्याच्यात बदल होत असतो. अकारांत पुल्लिंगी असेल, अकारांत नपुंसकलिंगी, अकारांत स्त्रीलिंगी, त्याच्यानुसार विभक्तीचे प्रत्ययही बदलत असतात. आणि ज्यावेळेस आपण विभक्तीचे प्रत्यय लावतो त्यावेळेस कोणत्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला ते आपण बघितलंय. कोणत्या 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या विभक्तीचे प्रत्यय लावताना? अंतिम वर्ण, लिंग, पहिलं काय? अंतिम वर्ण. अंतिम वर्ण काय ते बघितलं पाहिजे. दुसरं लिंग, बरोबर, लिंग कोणता आहे ते बघितलं पाहिजे. त्यानंतर वचन, वचन, आणि चौथं महत्वाचं चौथं काय? प्रत्यय. प्रत्यय. प्रत्यय म्हणजे काय? हे आपण जे आपण प्रत्यय बघतो, विभक्तीची जी प्रत्यय. ठीक आहे. अंतिम वर्ण लक्षात आला पाहिजे. अंतिम वर्ण ही नेहमी काय असतो? स्वर असतो. कारण की सगळी व्यंजन जी आहे, व्यंजनांचा शेवट हा स्वराने होत असतो. म्हणून नेहमी अंतिम वर्ण शक्यतो स्वर असतो. आणि एकूण स्वर किती आपले? 8 स्वर आहे. त्यापैकीच एक स्वर असतं. लिंग आपण बघितलं 3 आहे. स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी. वचन 2 आहे. आणि प्रत्यय हे विभक्ती अनुसार बदलतात. प्रथमा विभक्ती, द्वितीया, प्रथमा ते आलपन यानुसार प्रत्यय बदलत असणार. ठीक आहे. हे 4 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. आणि त्यासाठी चार्ट पाठ करायचे. चार्ट महत्वाचे आहेत. जर तुम्ही एकच चार्ट पाठ केला, जसं की आपण बुद्ध शब्द बघितला होता, तो काय होता? बुद्ध शब्द काय आहे? अकारांत पुल्लिंगी. अकारांत पुल्लिंगी शब्द आहे बुद्ध शब्द. जर अकारांत पुल्लिंगी बुद्ध शब्द जर तुमचा पाठ असेल, बुद्ध शब्द पाठ असेल, तर आपण पुढचे कुठलेही चार्ट पाठ करू शकतो. त्याच्यासाठी काय करायचं की फक्त त्यात होणारा बदल, जसं की अकारांत नपुंसकलिंगी मध्ये कुठल्या विभक्तीत बदल होतो किंवा स्त्रीलिंगी मध्ये कुठल्या विभक्तीत बदल होतो, फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. त्यासाठी एक चार्ट पाठ असणं जरुरी. तो पाठ असेल तर फक्त पुढचे बदल लक्षात ठेवले की सगळे चार्ट आपले पाठ होतात. त्याच पद्धतीने क्रियापद. आता विभक्तीची प्रत्यय जी आहे ती कोणाला लागतात? विभक्तीची प्रत्यय कोणाला लागतात? नाही, क्रियापदांना काळाची प्रत्यय लागतात. नामांना. करता. नामाला विभक्तीची प्रत्यय लागत असतात आणि क्रियापदांना काळाची प्रत्यय लागत असतात. हे एक लक्षात ठेवायचं आहे. विभक्तीची प्रत्यय ही नेहमी फक्त नामांना लागतात. नाम किंवा सर्वनाम. ठीक आहे. सर्वनाम तर आपण बघितलंय. सर्वनामाचा आपण अजून मोठा म्हणजे पुढचा चार्ट नाही बघितला. आपण फक्त थोडक्यात आपल्याला जो जरुरी आहे तो आपण बघितला. ठीक आहे. या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो पाठ पाली प्रायमर जे पुस्तक आहे, त्या पाली प्रायमर पुस्तकामध्ये तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही काय करा की त्यातील ठीक आहे, पाली प्रायमर पुस्तक नका घेऊ. त्यातील तुम्हाला जे मागच्या वेळेस मी वर्तमान काळासाठी जे 5 कुठलेही, असं जरुरी नाही, तुमच्यापैकी कुठलेही 5 क्रियापद घ्या. वेगवेगळी क्रियापद जी आपली झाली नाहीये, जसं की गच्छ,
ऑलरेडी आपलं खूपदा झालाय. त्यानंतर पचय पण खूपदा, पच शब्द पण खूपदा झालाय. तर त्याच्यापैकी कुठलीही क्रियापद, त्या पाली प्रायमर पुस्तकात वेगवेगळी क्रियापद दिली आहे, त्यातील 5 क्रियापद घ्या आणि त्या 5 क्रियापदांचा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, अज्ञार्थ आणि विद्यार्थ ह्या 5 याच्यामध्ये चार्ट बनवा. हा तुमचा होमवर्क असेल. कुठलीही तुम्हाला जी आवडतात ती क्रियापद घ्या, त्याच्यानुसार तुम्ही हे 5 चार्ट बनवायचे, 3 काळानुसार आणि 2 अर्थानुसार. कळाला होमवर्क की पुन्हा एकदा सांगू? परत एकदा सांगा ना सर. कुठलीही 5 क्रियापद घ्यायची आहे. जसं आपण वर्तमान काळाचा चार्ट बनवला, जसं की गच्छ शब्द आहे जे कॉमन आहे, ते नका घेऊ, दुसरी घ्या. गच्छ, गच्छामी, गच्छाम, गच्छसी, गच्छथ, गच्छती, गच्छन्ती. ह्या पद्धतीने तुम्हाला कुठली 5 क्रियापद घेऊन त्या क्रियापदानुसार 5 वेगळी चार्ट बनवायची. जसं की वर्तमान काळाचा आहे, भूतकाळाचा, भविष्यकाळ, अज्ञार्थ आणि विद्यार्थाचा. समजलं? कळालाय होमवर्क? यस किंवा नो सांगा. हो. कुठली 5 क्रियापदे घ्यायची, त्याच्यानुसार हे 5 चार्ट बनवायचे. विद्यार्थ, अज्ञार्थ, त्यानंतर अनागत, अतीत आणि वर्तमान. 5 चार्ट बनवायचे आणि कुठलीही तुम्हाला जी आवडतील ती क्रियापदे घ्या. फक्त जी क्रियापद आपली ऑलरेडी झालेली आहेत होमवर्क मध्ये ती सोडून. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबूया. ओके सर. ठीक आहे, पुन्हा एकदा सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला थँक्यू. आणि पुढच्या लेक्चरला भेटूया आणि पुढच्या लेक्चरला आपण पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा सर. थँक्यू व्हेरी मच. सर्वांना. सर क्लोज करू शकता आपण. हो हो. ओके, थँक्यू सर.